पूर्वग्रहानुसार कृती आणि नशीब यांचे नाते जुळवून कोणाचाही न्याय करू नका. देवाचा न्याय हाच अंतिम असतो. काय आम्ही न्यायाधीश बनण्याचा प्रयत्न करतो? उपासना 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 प्रभुजी करो उपासना प्रभुजी करो उपासना 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 सर्व सृष्टीचा निर्माणकर्ता परमेश्वर याच्या नावाला मान, महिमा आणि गौरव सदा सर्व काळ असो. उपासना कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे. प्रियांनो, कित्येक वेळा दुष्टकृती आणि नशीब यांचे नाते जोडण्याचा प्रयत्न केला जातो. ज्याची कृती दुष्ट त्यांना त्याचा हिशोब द्यावा लागतो आणि त्यामुळे अशा लोकांच्या नशिबात काही चांगले नसते. परंतु त्याचबरोबर या पृथ्वीवर आम्ही असे पाहतो की दुष्ट लोक दुष्टाईत राहतात. काही वेळा त्यांच्यामध्ये समृद्धी दिसते. जणू काही असे लोक तोंडामध्ये सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले की काय असे वाटते. प्रियांनो, देवाकडे त्याच्या योजना असतात. सर्व काही त्याने ठरवले आहे. त्यामुळे आम्ही अमुकच गोष्ट होईल असे म्हणू शकत नाही. परंतु त्याबरोबर देवाचा न्यायसुद्धा ठरलेला आहे, हेही आम्ही लक्षात घ्यावे. प्रियांनो, आजचे अध्ययन यावरच आधारित असून योब आणि त्याचा मित्र सोफर नामाथी यांच्यामधील संवाद आपण अभ्यासणार आहोत. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, आज आम्ही योबाचे पुस्तक ह्याच्या 20व्या अध्यायाकडे पाहणार आहोत. या अध्यायात सोफर नामाथीचा युक्तिवाद आम्हाला वाचायला मिळतो. आपणाला आठवतच असेल की सोफर कायदे कानून यांच्यावर व काटेकोरपणावर फारच भर देणारा होता आणि त्याला वाटत होते की परमेश्वर एका विशिष्ट मर्यादेपलीकडे स्वतःच्या कायद्यांचे उल्लंघन करून जाणार नाही. ही गोष्ट खरी आहे की परमेश्वर अतिशय पवित्र आहे. त्याला पाप अजिबातच सहन होत नाही व तो न्यायी आहे. पण ही गोष्ट देखील खरी आहे की तो दयाळू व कनवाळू आहे. त्याचे नीतिनियम व कायदे यांच्या आधी त्याने आमच्यासमोर आपले दयेचे कृपेचे आसन ठेवलेले आहे व त्या कृपासनावर विश्वास ठेवणारे फजित होत नाहीत. देवाचे हे गुणवैशिष्ट्य सोफरला माहीत नाही. या त्याच्या दुसऱ्या युक्तिवादातही तो योबावर शाब्दिक हल्ले करतो. त्याला तो खूप टोचून बोलतो. त्याच्या म्हणण्यानुसार योब एक अतिशय दुष्ट माणूस आहे आणि देवाच्या नियमानुसार त्याला शिक्षा होणे अपरिहार्य आहे. आपण या अध्यायाची 3 वचने आता वाचूया. 20वा अध्याय, पहिली 3 वचने. मग सोफर नामाथी म्हणाला, माझे विचार मला उत्तर सुचवितात. हे माझ्या ठाईच्या स्फूर्तीने होत आहे. माझ्या अप्रतिष्ठेला कारण होणारी निर्भत्सना मला ऐकणे प्राप्त झाले, म्हणून माझ्या बुद्धीप्रमाणे माझे मन मला उत्तर सुचविते. श्रोत्यानो, सोफर स्वतःला फार ज्ञानी समजणाऱ्यांपैकी एक आहे. तुम्ही मला काहीही विचारा, मी त्याचे उत्तर देऊ शकतो असा दावा करणाऱ्या लोकांपैकी तो मला एक वाटतो. तो योबाला पुढे काय म्हणतो ते आपण पुढच्या वचनांमध्ये वाचूया. 5 ते 7 वचने. की दुर्जनांचा जय जयकार अल्पकालिक असतो, अधर्म्याचा आनंद केवळ क्षणिक असतो. त्याचे महात्म्य गगनात जाऊन पोहोचले, त्याचे शीर मेघमंडळास जाऊन लागले. तरी त्याच्या विष्टेप्रमाणे त्याचा कायमचा नाश होईल. त्याला जे पाहत असत ते विचारतील, तो कोठे गेला? सोफरने फार नाट्यमय भाषा वापरली आहे, पण त्यातून एकच गोष्ट स्पष्ट होते, ती ही की दुष्टाचा विजय, त्यांचा जयोत्सव फार काळ टिकत नाही. तो क्षणिक असतो आणि देवहीनांचा आनंद चिरकाळ टिकणारा नसतो. पुढे 8 ते 10 वचनात तो योबाला सांगतो, तो स्वप्नाप्रमाणे उडून जाईल, कोणाच्या हाती सापडणार नाही. रात्रीच्या आभासाप्रमाणे त्याला घालवून देतील. ज्या नेत्रांना तो दिसला त्यांना तो पुनरुपी दिसणार नाही. त्याच्या ठिकाणाला त्यांचे पुन्हा दर्शन होणार नाही. त्याची मुले बाळे गरिबांचे आर्जव करीतील. त्याचे हात
त्याने लुबाडलेले वित्त परत करीतील. श्रोत्यानो, थोडक्यात सांगायचे झाले तर स्वप्न जसे अगदीच थोडा वेळ टिकते, तसा दुष्ट माणूस टिकेल. सध्या या क्षणी तो बलवान वाटत असला तरी लवकरच तो असहायतेने धुळीत पडून राहील किंवा नष्ट होईल. आणि उपरोधाची गोष्ट म्हणजे ज्या लोकांना या दुष्टाने छळले असेल, जे दरिद्री असतील, त्यांचीच मर्जी संपादन करायला दुष्टाची लेकरे झटतील. आपण म्हणतो ना, करावे तसे भरावे, तसेच आहे हे. आणि पवित्र शास्त्र देखील आम्हाला हेच सांगते की ज्या मापाने आपण भरून देऊ, त्याच मापाने वशिगोशिग भरून आम्हाला मिळेल. जर आम्ही जाणून बुजून कोणाचा छळ केला असेल, कोणाची संपत्ती लुटली असेल, तर त्याच माणसाजवळ दयेची याचना करण्याची वेळ आमच्यावर येईल. आणि आम्ही आमच्या शारीरिक बळाच्या जोरावर कोणावर अन्याय केला असेल, तर ते शारीरिक बळ आम्हाला एक दिवस फजित करेल. पुढे सोफर योबाला काय म्हणतो ते आपण 20 अध्याय 15 ते 21 ह्या वचनात वाचूया. 15 ते 21 वचने. त्याने धन गिळले होते ते तो ओकून टाकेल. देव ते त्याच्या पोटातून बाहेर काढेल. तो पुरुषांचे विष चोखेल, नागाचा दंश त्याचा प्राण हरण करेल. त्याला नद्यांचे म्हणजे अर्थात मधाचे दूध, दुभत्याचे प्रवाह व ओघ यांचे दर्शन व्हायचे नाही. त्याने श्रम करून मिळविले ते त्याने परत दिले पाहिजे. त्याला ते गिळून टाकता येणार नाही. त्याने मिळविलेल्या धनाच्या मानाने त्याला आनंद लाभणार नाही. तो दुबळ्यास चिरडून तसाच टाकून गेला आहे. म्हणून त्याने जबरीने एखादे घर घेतल्यास ते त्याला वाढवून बांधिता येणार नाही. त्याच्या मनाला तृप्ती म्हणून कधी वाटले नाही, म्हणून त्याला आपल्या कोणत्याही इष्ट वस्तूनिशी निभावून जाता येणार नाही. त्याने ग्रासिले नाही असे काही राहिले नाही, म्हणून त्याची समृद्धी टिकावयाची नाही. श्रोत्यानो, सोफर योबाला सांगत आहे की दुष्ट माणूस इंधनाप्रमाणे आहे, तो क्षणात जळून जाईल, नष्ट होईल. एखादे वाईट दृश्य केवळ क्षणभरच नजरेसमोर टिकावे, तसा हा माणूस लगेच नष्ट होईल. एखादा पदार्थ गोड लागला म्हणून तो जिभेखाली ठेवावा आणि त्याचे विष बनावे, तशी त्याच्या सुखाची स्थिती होईल. म्हणजे कुमार्गाने मिळवलेले सुखच त्याच्या दुःखाचे कारण होईल. देव त्याच्यावर अशी स्थिती आणेल की त्याने आतापर्यंत वाईट मार्गाने मिळवलेले सर्व धन त्याला ओकून टाकावे लागेल. तो ते आनंदाने व शांतीने उपभोगू शकणार नाही आणि ज्यांना त्याने लुटले त्यांची त्याला भरपाई करावी लागेल. पुढे 23व्या वचनात तो काय म्हणतो ते ऐकूया. 23वे वचन, 20 अध्याय 23वे वचन. असे होईल की त्याच्या पोटाची भर करण्यास देव त्याचवर आपला क्रोधाग्नी पाखडेल. त्याच्या क्रोधवृष्टीचा प्रवेश त्याच्या पोटात होईल. म्हणजे दुष्ट माणसाच्या लोभी नजरेतून काही सुटले नसेल, त्याने ते सर्व गिळून टाकले असले तरी त्याला काही एक बसणार नाही. शेवटी तो दरिद्री होईल आणि सर्वात भयंकर संकट त्याच्यावर येईल. ते संकट म्हणजे देवाचा तीव्र क्रोध त्याच्यावर येईल. त्याची संपत्ती, त्याची सत्ता, त्याचे सुख आणि त्याची संपन्नता यापैकी तो काही एक उपभोगू शकणार नाही. परमेश्वर एकतर त्याच्यापासून या गोष्टी अचानक काढून नेईल किंवा त्यालाच या जगातून नष्ट करेल, व तेही आपला तीव्र क्रोध त्याच्यावर पाखडून. प्रिय श्रोतानो, इतका भयंकर शेवट अंगावर शहारे आणणार आहे. एखाद्या बलवान माणसाच्या हातात सापडणे एवढे भयंकर नाही जितके की जिवंत देवाच्या हातात सापडणे आहे. क्षणभर विचार करा की तुमचे विचार व तुमचे बेत ज्याला माहीत आहेत व प्रत्येक क्षणी तुमच्या मनात ज्या कल्पना येतात त्या ज्याला माहीत आहेत, अशा तुमच्या बलवान शत्रूच्या हातात तुम्ही पडलात तर काय होईल? तुमचा टिकाव लागेल काय? नाही ना. तसेच जिवंत देवाच्या हाती सापडण्याने होईल. तुमच्या मनात देवापासून पळून जाण्याचा बेत येताच देव तो जाणेल व तो अयशस्वी करेल. तुमचा देवाविरुद्ध स्वतःचा बचाव करण्याचा पावित्रा निष्फळ ठरेल. तुम्ही त्याच्या समक्षतेपासून कोठेही पळून जाऊ शकणार नाही, कारण देवबाप सर्वत्र आहे आणि तो सर्वज्ञ आहे. स्तोत्रकर्त्याला या गोष्टीचे फार नवल वाटून तो देवाला म्हणाला, तुझ्या आत्म्यापासून मी कोठे जाऊ? तुझ्या समक्षतेपासून मी कोठे पळू? मी आकाशात वर चढलो तरी तिथे तू आहेस, आणि मी मृतलोकात आपले अंथरूण घातले तरी पहा तेथेही तू आहेस. आणि जर मी म्हणालो, खचित अंधार मला लपविल, तर रात्रही माझ्या भोवती प्रकाशच होईल. अंधारही तुझ्यापासून काहीच लपवित नाही, पण रात्र दिवसासारखी प्रकाशते. तुला काळोख आणि उजेड सारखेच आहेत. श्रोत्यानो, स्तोत्र संहितेतील 139 स्तोत्रातील ही वचने अगदी खरी आहेत. जिवंत देव, इस्रायलाचा पवित्र प्रभू
सर्वव्यापी आहे व त्याच्या समक्षतेपासून कोणीही काहीही लपू शकत नाही. आता आपण 20 अध्याय 29 वचन वाचूया. देवाकडून नेमिलेला हा दुर्जनाचा वाटा आहे, देवाने ठरविलेले हे त्याचे वतन आहे. या ठिकाणी सोफरच्या मनातले विचार अगदी स्पष्ट आहेत. दुष्टाच्या शेवटाचे वर्णन करण्याचा त्याचा हेतू इयोबाला दोषी ठरवणे हा होता. म्हणजे लेकी बोले सुने लागे तसला प्रकार. मी गोड गीत गावे देवा तुझ्या प्रीतीचे. मी गोड गीत गावे देवा तुझ्या प्रीतीचे. तुझेच गुण गावे हे ध्येय जीवनाचे. हे ध्येय जीवनाचे. मी गोड गीत गावे देवा तुझ्या प्रीतीचे. त्या प्रभात शांत वेळी क्षितिजावरी तिलाली. क्षितिजावरी तिलाली. बेरुनी आल्या वेली गाण्या तुला भूपाळी. गाण्या तुला भूपाळी. मी गोड गीत गावे देवा तुझ्या प्रीतीचे. येशूची प्रीती गावी महिमा तुझी वर्णावी. महिमा तुझी वर्णावी. मजवारी प्रीती करी पुन्हा पुन्हा वदावी. पुन्हा पुन्हा वदावी. मी गोड गीत गावे देवा तुझ्या प्रीतीचे. तुझेच गुण गावे हे ध्येय जीवनाचे. सध्या योबाची जी स्थिती आहे ती अगदी योग्य, त्याच्या दुष्कृत्यांना साजेशीच आहे असे त्याला सुचवायचे होते. सोफरचा हा भयंकर आरोप असत्य आहे, खोटा आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. कारण या पुस्तकाच्या पहिल्या 2 अध्यायांमध्ये आपण पाहिले की योब परिपूर्ण, सरळ, देवाला भिणारा व पापापासून दूर राहणारा असा माणूस होता. आणि सैतानाने आव्हान केल्यामुळे देवाने त्याला योबाची परीक्षा घ्यायची परवानगी दिली. म्हणूनच योबाची स्थिती अतिशय दुःखास्पद झालेली होती. तात्पर्य हे आहे श्रोत्यानो की आमच्या दुखण्याच्या मागे नेहमीच पाप हे कारण असते असे नाही.
एखादा नीतिमान माणूस त्याला दुःख का पेलावे लागते याचे कारण केवळ देवालाच माहीत असते. म्हणून त्या व्यक्तीसाठी दुःख हे एक गूढ बनू शकते. योबाला जर आपण आपला ओळंबा किंवा मापनपट्टी बनवली तर त्याच्या तुलनेत आपण कुठे बसू ह्याचा विचार तुम्ही कधी केला आहे काय? आज जर आपण स्वतःकडे किंवा आजूबाजूच्या लोकांकडे पाहिले तर आपल्या लक्षात येईल की प्रामाणिकपणाने पैसा कमावणारे फार थोडके लोक आहेत. लोकांना पैसा कसा कमवावा याची कदर नाही. तो कुमार्गाने कमावला तरी हरकत नाही असे त्यांना वाटते. पण त्या पैशाने घरातल्या सुखसोयीच्या वस्तू, सोने, घर, गाडी, शेती आणि बँकेतले लठ्ठ शिल्लक या गोष्टी त्यांना हव्याशा वाटतात. लाख लाख रुपये देणगी देऊन आपल्या मुलांना डॉक्टर किंवा इंजिनियर कसे बनवता येईल याकडे त्यांचे लक्ष असते आणि त्यासाठी ते पैसा कुमार्गानेही मिळविण्यात मागे पुढे पाहत नाहीत. काही कुमार्गाने मिळवलेल्या संपत्तीवर सर्व भरोसा ठेवून बसतात. त्यांना वाटतं पैसा, संपत्ती हेच त्यांचे सर्वस्व आहे आणि त्याच्या बळावर ते काहीही खरेदी करू शकतात. त्यांना एखाद्या वेळेस त्या पैशामुळे समाजात प्रतिष्ठा व मान मिळेलही, परंतु या सर्व गोष्टी त्यांना कोठे नेणाऱ्या आहेत? तो पैसा, ती प्रतिष्ठा आणि ते सुख कितपत टिकून राहू शकते? त्यामुळे त्याला पापांची क्षमा किंवा पापमुक्ती विकत घेता येते काय? कोट्यवधी रुपये देवासमोर ओतले तरी देव त्यांना मृत्यूनंतरचे सर्व काळचे जीवन देईल काय? या पैशाच्या आधारावर त्याला नीतिमत्वाची शुभ्र वस्त्रे खरेदी करता येतील काय? श्रोत्यांनो, तुमच्याजवळ पैसा असो किंवा नसो, तो तुम्ही योग्य मार्गाने कमावलेला असो किंवा अयोग्य मार्गाने कमावलेला असो, तो तुम्हाला सर्वदा साथ देऊ शकत नाही. तो तुमची मृत्यूपासून सुटका करू शकत नाही. तो तुमच्यासाठी परमेश्वरासमोर उभे राहण्यासाठी नीतिमत्वाची शुभ्र वस्त्रे खरेदी करू शकत नाही. तुम्ही कसेही असा, कोणत्याही स्थितीत असा, तुम्हाला 2 गोष्टींची फार फार गरज आहे. एकतर तुमच्या मनात असलेली अपराधाची जाणीव नष्ट होणे, म्हणजे तुम्हाला तुमच्या पापांची क्षमा मिळणे, व दुसरे म्हणजे मृत्यूवर विजय मिळून म्हणजे कायमचे नरकात जाण्याऐवजी देवासह सार्वकालिक जीवन उपभोगणे. या दोन्ही गोष्टी तुम्हाला मनापासून हव्या आहेत, होय ना? तुम्ही स्वतःला विचारून पहा, तुमच्या हृदयात तुम्हाला एक कोमल होकार नक्कीच ऐकायला मिळेल. आतापर्यंत श्रोत्यांनो, आपण सोफरने योबावर केलेली कटू टीका ऐकली. आता 21वा अध्याय आपण अभ्यासणार आहोत. 1 ते 3 वचने सांगतात, मग योबाने प्रत्युत्तर केले, ऐका, अहो माझे भाषण लक्षपूर्वक ऐका. एवढ्यानेच माझे तुमच्याकडून सांत्वन होईल. मला बोलू द्या म्हणजे मी बोलतो. माझे बोलणे संपल्यावर खुशाल माझा उपहास करा. योबाला या लोकांचे लक्ष वेधून घ्यायचे आहे. शेवटी तो त्यांना उपरोधाने म्हणत आहे की तो त्यांचे सांत्वन करणार आहे. पुढे 5 आणि 6 वचनांमध्ये तो म्हणतो, मजकडे चित्त देऊन विस्मित व्हा, आपल्या तोंडाला हात लावा. मला आठवण झाली की मी घाबरा होतो, माझ्या देहास कंप सुटतो. दुसऱ्या शब्दात तो म्हणतो की तुम्ही चुप राहा. या ठिकाणी स्वतःच्या दुःख सहनाची योब त्यांना आठवण करून देत आहे. तो पुढे 7 ते 10 या वचनात काय म्हणतो पहा. 21वा अध्याय 7 ते 10 वचने. दुष्ट का जिवंत राहतात? ते वयोवृद्ध का होतात? ते समृद्ध का होतात? त्यांच्या समक्ष, त्यांच्याबरोबर, त्यांच्या डोळ्यासमोर त्यांची मुले बाळे नांदतात. त्यांची घरे सलामत व निर्भय असतात. देवाचा दंड त्याचवर पडत नाही. त्यांचा बैल अवलाद उत्पन्न करीतो, तो निष्फळ होत नाही. त्यांची गाय विते, गाभटत नाही. श्रोत्यांनो, आतापर्यंत योबाचा प्रश्न हा होता की नीतिमान मनुष्याला दुःख का भोगावे लागते. आता तो दुसरा प्रश्न विचारत आहे की अनितिमान मनुष्य का वृद्धी पावतात? त्यांची भरभराट का होते? त्यांच्यावर संकटे का येत नाहीत? त्यांची संतती का स्थापल्या जाते? सोफरचा युक्तिवाद होता की दुष्ट फार काळ जगत नाहीत. देवाचा क्रोध त्यांच्यावर येऊन ते लवकरच नष्ट होतात. त्याच्या त्या युक्तिवादाला योबाने या ठिकाणी खोडून टाकण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्या म्हणण्यानुसार दुष्टांची भरभराट होते व ते लवकर नाहीसे होत नाहीत व त्यांची घरेदारे, मुले बाळे व मालमत्ता देवाच्या क्रोधापासून सुरक्षित राहतात. पुढच्या वचनात म्हणजे 11 ते 13 या वचनांमध्ये तो दुष्ट ऐशाराम भोगतात, आनंद लुटतात, त्याचे वर्णन करीत आहे. 11 ते 13 वचने वाचूया. 21वा अध्याय 11 ते 13 वचने. ते आपल्या मुलांचा थवा बाहेर सोडितात, त्यांची मुले नाचतात व बागडतात. ते डफ व वीणा यावर गातात. ते पाव्याचा नाद ऐकून उल्हास पावतात. ते आपले दिवस सुखा समाधानात घालवितात व सहज क्षणात अधोलोकी जातात.
या अध्यायाच्या शेवटी योबाच्या बोलण्याचा सूर आशादायी आहे की निराशाचा आहे हे आपण आता पाहणार आहोत. 14 व 15 ही वचने सांगतात, हेच लोक देवाला म्हणत असत की आम्हापासून दूर हो, तुझ्या मार्गाची ओळख आम्हास नको. सर्वसमर्थ कोण आहे की आम्ही त्याची सेवा करावी? त्याची विणवणी करून आम्हास लाभ तो काय? योबाचे हे म्हणणे देखील अगदी खरे आहे. जेव्हा माणसाकडे सर्व सुखसोयी असतात तेव्हा तो देवाला विसरतो. त्याला देवाची गरज भासत नाही. परंतु जेव्हा त्याच्यावर संकट येतात, दुःख येतात, आजार येतात, तेव्हा त्याला देवाची आठवण होते. श्रोत्यानो, मी नेहमी प्रार्थना करते की हे देवा, तू मला इतके श्रीमंत करू नकोस की मी तुला विसरेन, आणि इतकी दरिद्रता सुद्धा मला देऊ नको की मी तुला दोष देईन. श्रोत्यानो, देवाने आम्हाला सर्व सुखसोयी दिल्या आहेत, पण त्याचा अर्थ असा नाही की त्या सुखसोयीच आमच्या जीवनाचे ध्येय असाव्यात किंवा त्या श्रीमंतीने, सौख्याने आम्हाला देवाविषयी आंधळे बनवावे. जरा विचार करा की या जगात तुम्ही व मी कसे आलो? स्वतःच्या प्रयत्नांनी? आईवडिलांमुळे? नाही ना. देवाने आम्हाला निर्माण केले. मग आम्ही त्या निर्माणकर्त्या देवाला जगिक सुखासाठी कसे विसरू शकतो? आज आम्हाला हे स्मरण करायचे आहे, स्मरणात ठेवायचे आहे. प्रभू परमेश्वर आमचा निर्माण करता आहे. त्याने आम्हाला या जगात आणले आहे आणि ही पृथ्वी व पृथ्वीवरचे सर्व काही त्याने आमच्या हातात सोपविले आहे. या पृथ्वीवरचे ऐश्वर्य, सौंदर्य, सुंदर उत्तम गोष्टी त्याने आम्हाला आमच्या सुखासाठी दिल्या आहेत. पण त्याचबरोबर आम्ही या गोष्टींचा उपभोग कसा घ्यावा याचेही त्याने सुयोग्य नियम आम्हाला दिलेले आहेत. आणि जर आम्ही आमच्या ऐश्वर्याला आमचे सर्वस्व समजलो तर देवाला, आमच्या निर्माणकर्त्याला ते आवडेल काय? श्रीमंती मानवाला देवापासून दूर नेऊ शकते. श्रोत्यानो, म्हणून जर आपण श्रीमंत आहात, परमेश्वराने आपणाला आशीर्वादित केलेले आहे, तर त्या श्रीमंतीवर गर्व करू नका. किंवा देवाला जर आपण विसरला आहात तर आजच देवाकडे परता. धन आणि विशेष रीतीने अनितिमान मार्गाने प्राप्त केलेले धन मानवाला देवापासून दूर नेते व असा धनवान माणूस देवाविषयी उद्धट बनतो. त्याला देवाचे भय नसते. जर आपण त्यापैकी एक आहात तर आजच पश्चाताप करा. आता 16वं वचन आपण वाचूया. पहा, त्यांची समृद्धी त्यांच्या हाती नाही, दुष्ट लोकांचे विचार मजपासून दूर असोत. म्हणजे तो त्याच्या मित्रांना सांगत आहे, तुम्ही मला जे समजतात तो मी नाही. तुमचे म्हणणे खरे असेल, पण मला ते लागू पडत नाही. पुढे तो 17व्या वचनात काय प्रश्न विचारतो पहा. दुष्टांचा दीप मालवला व त्याचवर विपत्ती आली. देवाने त्याचवर कोप करून त्यास दुःखाचे वाटेकरी केले, असे कितीदा होते? दुसऱ्या शब्दांमध्ये सांगायचे तर तो म्हणतो की सर्वसाधारण माणसाला जेवढ्या समस्या असतात तेवढ्या दुष्टाला अजिबात नसतात. पुढे 18 ते 20 वचने पहा. वाऱ्याने जसे धसकट उडते, तुफानाने जसे भूस उडते, तसे ते नष्ट झाले, असे कितीदा घडते. तुम्ही म्हणाल की देव दुर्जनाच्या पापाचे प्रतिफळ त्याच्या मुलांसाठी राखून ठेवितो, तर त्याने त्यालाच त्याचे प्रतिफळ द्यावे, म्हणजे त्याला त्याचा अनुभव घडेल. तो आपल्याच डोळ्यांनी आपला नाश पाहो. तो सर्व समर्थाच्या संतप्त कोपाचे प्राशन करो. पुढे तो स्पष्ट सांगत आहे की मृत्यू कोणाची कदर करीत नाही. दुष्ट व चांगले दोघेही मातीस मिळतात. दोघांनाही मृत्यूला सामोरे जावे लागते. 22व्या वचनात तो म्हणतो, स्वर्गातल्यांचाही न्याय करणाऱ्या देवाला कोणी ज्ञान शिकविल काय? जरी या जगात आम्हाला अन्याय व अत्याचार दिसतो तरी देव एक दिवस न्याय करणार आहे. श्रोत्यानो, जेव्हा आम्ही आजूबाजूच्या जगाकडे पाहतो तेव्हा आम्हाला दुःखी करणाऱ्या, निराश करणाऱ्या अनेक गोष्टी दिसतात. जे सज्जन देवभिरू असतात ते अन्याय निर्मूटपणे सहन करताना दिसतात, तर जे दुष्ट आहेत त्यांचा हात अन्याय करताना कोणी रोखत नाही. गरीब आणखी गरीब होताना दिसतात, तर श्रीमंत आणखी श्रीमंत बनतात. दुष्टांची भरभराट होते. या सर्व गोष्टींसाठी आमच्याकडे फक्त का हा प्रश्न आहे. या जगात राहत असताना आम्हाला त्याचे उत्तर कदाचित सापडणार नाही. परंतु जर आम्ही देवाचे वचन म्हणजे पवित्र शास्त्र वाचले तर त्याच्या आधाराने आम्हाला एका गोष्टीची खात्री नक्की पटेल, जी खात्री योबालाही पटली होती. ती गोष्ट म्हणजे देवाच्या न्यायाचा दिवस एक दिवस येणार आहे व या जगातल्या प्रत्येकाचा त्यावेळेस न्याय होणार आहे. योब या संदर्भात काय म्हणतो ते आता आपण वाचूया. 21वा अध्याय 29 आणि 30 वचने. तुम्ही देशाटन केलेल्यास विचारिले नाही काय?
त्यांचे दाखले तुम्हास पटले नाहीत काय? असे की अरिष्टांच्या दिवसासाठी दुर्जन राखले जातात. कोपदिनी असे लोक निभावतात. या जगाच्या सध्याच्या या निराशाजनक परिस्थितीत एक आशा आहे. एक दिवस या अन्यायी, अत्याचारी व दुष्ट लोकांचा निश्चित न्याय होणार आहे. आज हे लोक त्यांना हवे तसे वागत असतील. त्यांना आज कोणाची कदर वाटत नसेल. त्यांना कोणाचे भय वाटत नसेल. त्यांना देवाचीही पर्वा नसेल. पण एक दिवस देवासमोर त्यांना उभे राहावे लागेल. त्यांना त्यांच्या कृत्यांचा हिशोब परमेश्वरासमोर द्यावा लागेल. मग देवाच्या क्रोधापासून त्यांना कोणीही वाचवू शकणार नाही. ते दयेची याचना करतील, पण त्यांना दया दाखवल्या जाणार नाही. कारण जेव्हा त्यांना आपले दुष्ट मार्ग सोडून देवाकडे वळण्याची विपुल संधी मिळाली होती, तेव्हा ते देवाशी उद्धटपणे वागले. त्यांनी देवाचे मार्ग जाणले नाहीत. तो म्हणतो, त्याच्या वर्तनाविषयी त्याच्या तोंडावर कोण बोलेल? त्याच्या कृत कर्माचे प्रतिफळ त्याला कोण देईल? त्याला कबरेत पोंचवतील, त्याच्या थडग्याची रखवाली करीतील. दरीतले ढेकळे त्याला गोड लागतील. जसे पूर्वीचे असंख्य लोक गेले, तसे सर्व लोक त्याच्या मागून जातील. तुमच्या उत्तरात दगा भरलेला आहे, तर तुम्ही माझे व्यर्थ सांत्वन का करिता? श्रोत्यानो, अशा प्रकारे योब आपले म्हणणे संपवित आहे. मला खात्री आहे की आजच्या अध्ययनाद्वारे परमेश्वर आपणाशी बोललेला आहे. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियानो, आपण पाहिले की दुष्ट समृद्ध पावतात आणि त्यांचा न्यायसुद्धा होतो. वास्तविक पाहता आम्ही मानवाने देवाचा उद्देश व्यापकतेने समजून घेणे आवश्यक आहे. कोणताही निर्णय घेण्याआधी आम्ही देवाची इच्छा, त्याची योजना यांना विचारात घेणे महत्त्वाचे आहे. आणि विशेष म्हणजे जेव्हा गोष्टी आमच्या आकलनापलीकडच्या असतात, त्यावेळी आम्ही केवळ जिवंत देवावरच निर्भर असावे. प्रियांनो, दुष्टाचे प्रतिफळ काहीही असो, परंतु काय आम्ही स्वतःचे परीक्षण करून आमच्यामध्ये काही आमूलाग्र बदल अपेक्षित करणार आहोत? विचार करा. आपण प्रार्थना करू. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, पुन्हा एक वार आम्ही तुझ्या चरणांपाशी येत आहोत. होय प्रभूजी, तू आम्हाला सहाय्य करणारा, मार्गदर्शन करणारा आमचा जिवंत देव आहेस. प्रभू परमेश्वर देवप्पा, या वचनांच्याद्वारे तू आमच्या अंतःकरणाला स्पर्श केलेला आहेस. होय प्रभूजी, आम्हाला ठाऊक आहे की तू सर्व काही जाणणारा देव आहेस. तुझ्यापासून कोणतीही गोष्ट लपून राहत नाही. आणि म्हणून प्रभू परमेश्वरा, आम्हाला तुझ्यावरती विसंबून राहण्यासाठी, तुझ्या इच्छा परिपूर्ण करण्यासाठी, तुझ्या आज्ञेप्रमाणे वागण्यासाठी प्रभूजी तू आम्हाला सहाय्य कर. आमच्यातील प्रत्येक अशक्तपण तू दूर कर. आणि बापा, तुझ्यामध्ये तू आम्हाला खंबीर असं कर की जेणेकरून प्रभूजी आमची प्रत्येक कृती ही तुला आवडणारी होऊ शकेल. आणि बापा, त्याच्याद्वारे तुझं गौरव होऊ शकेल. कारण बापा, आम्हाला ठाऊक आहे की आमची निर्मिती ही केवळ तुझं गौरव करण्यासाठी आहे. आणि म्हणूनच बापा, आम्ही स्वतःला तुझ्या पवित्र हातामध्ये सोपितो. ऐकलेलं सर्व मार्गदर्शन तो आम्हा प्रत्येकासाठी आशीर्वादित कर. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना करतो, म्हणून तू ऐक. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुमच्यासह असो.